आणि आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। लोहमार्ग दुहेरीकरणासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागात 22 फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक। पुणे मिरज दरम्यान गाड्या रद्द, काही गाड्या विलंबाने। पुण्याच्या भोरमधल्या राजगड सहकारी साखर कारखाना यंदा बंद ठेवण्याचा निर्णय। यंत्रसामग्री दुरुस्तीसाठी विलंब। शासनाकडून थकहमी न मिळाल्याने तसंच आगाऊ रक्कम घेऊनही ऊसतोड मजूर न आल्याने कारखाना प्रशासनाचा निर्णय। नाशिकच्या गोदावरी आरतीवरून सुरू असलेल्या वादात महापालिकेची उडी। 15 वर्ष विना करारनामा असलेले वादग्रस्त वस्त्रांतर गृह ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू। 65 कुटुंबांचे 3 दिवसांपासून सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू। 3 वर्षांपूर्वी सोलापूर अक्कलकोट महामार्गासाठी कोंडानगरमधील 65 घरं पाडण्यात आली, मात्र त्याचा मोबदला न मिळाल्याने उपोषण सुरू। लक्झरी बसमधून 60 लाखांची रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक। अजय उपाध्याय असं आरोपीचं नाव। त्याच्याकडून 49 लाखांची रक्कम हस्तगत। नागपूर शहरातील वायू प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू। महानगरपालिका, वाहतूक पोलीस, निरी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा पुढाकार। महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी घेतली सगळ्या विभागांची बैठक। येत्या 22 फेब्रुवारीला रंगणार कोरोनामुळे रखडलेला 57वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा। सोहळ्यात महाराष्ट्र भूषणसह लता मंगेशकर पुरस्काराचंही वितरण। गोंदियामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील मायक्रो झेरॉक्स काढणाऱ्या 3 झेरॉक्स केंद्रांवर कारवाई। 12वी आणि 10वीच्या परीक्षेसाठी कॉपीवरती आळा घालण्यासाठी पोलीस विभाग सज्ज। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघानं रानगव्याची केली शिकार। शिकारीचा थरारक व्हिडिओ झाला व्हायरल।